एक एक करून जा, एक एक करून जा. थांबा थांबा थांबा, एक एक करून जा. थांबा, एक एक करून जा. फक्त कॅमेरा रिलॅक्स करा. बसलेलीच ऑलरेडी पहिले. अरे काही इकडनं कव्हर करा, काही जण इकडनं कव्हर करा, काही इकडनं कव्हर जाऊ दे ना, काय परत पडतोय. धोत्रे गेले की काय घरी. धोत्रे सगळ्यांशी बोलून गेले. हो सर, सर पास करता बघा. तुला 4 वेळा मारली कोण होत जरा मागून कन्फ्युज झाला. प्रणित बरोबर दा सर त्यावर डान्स म्हणजे गाणं तो महाराजची नाचताना दाखवलेत ना, ते डिलीट करा. तो पुढे तो ये ना इथं या. काल आले का ते, आले का ते भाई घालू. काय म्हणतो, काय म्हणतो. कोण गेलं पाठवलं दादा दादा याच्या बरोबर ना समीर
आपण नागपूरचे साहेब? अच्छा, कोल्हापूर. तांबडा पांढरा. अरे कुठे गेले धोत्रे? चालू आहे 1.8 चालू आहे. TU 14 आहे माझ्याकडे. TU 14 आहे. TU 14 आहे माझ्याकडे. TU 14 आहे. TU 14 आहे. काय झालं? दीड MBPS भेटतोय बाहेर, म्हणजे आता ऑफिसच्या आतमध्ये बाहेर कसं तो कोणाला वरिष्ठांना फोन लावतोय. धोत्रे म्हणून मराठी माणूस आला. अरे पण त्यांना माहिती आपण येणार ते सगळं आधीच करायला पाहिजे ना. मुद्दा जात केबल लॉक आहे सगळं. हो, अहो ते काय होतं, ते मराठी माणसाला पुढे करतात. आता काय झालं, सगळ्या कंपन्यांमध्ये पण तसंच करतात. सगळ्यांनी आता मराठी HR हायर केलेले आहेत आणि सगळे मराठी भाषा लावावी, आणावी, बोर्ड लागावे म्हणून महाराष्ट्रामध्ये भांडावं लागतं याच्यासारखी शोकंदी का नाही. घ्या, ते लोक तुमच्याशी बोलत पण नाहीत. तुम्ही हिंदीमध्ये बोला, साऊथमध्ये हिंदी बोलणार पण नाही ते. केतन, त्या धोतीने घेऊन ये पटकन इकडे. पटकन बोलो. नाही बोलो इकडे पटकन. हॅलो, हा द्या. हॅलो साहेब, ऐका ना, एक वेगळा विषय तो बोलायचा होता. मी आता स्टार स्पोर्ट्सच्या ऑफिसमध्ये आहे. आम्ही इथे माझं शिष्टमंडळ, यांना खुर्ची दे. आम्ही ते शिष्टमंडळ आलेलो आहोत इकडे. विषय सांगतो मराठी. मी जरा तुम्हाला स्पीकरवर टाकलं तर चालेल का? हा बरं, कारण इकडे मीडिया आहे, लोक आहेत आणि ते स्टार स्पोर्ट्सचे अधिकारी देखील आहेत. विषय मराठी भाषा आहे. मी फक्त तुम्हाला स्पीकरवर टाकतो. मंत्री महोदय आहेत उदय सामंत साहेब, यांच्याकडे मराठी भाषा हे खातं आहे. साहेब, विषय असा आहे, स्टार स्पोर्ट्सवर सध्या T20 इंडिया आणि इंग्लंडच्या मॅचेस चालू आहेत. बरं, तर त्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये हरियाणवी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नडा सगळ्या भाषांमध्ये कॉमेंट्री चालते. फक्त मराठी भाषेमध्ये कॉमेंट्री नाहीये. तर आम्ही आता या इकडे स्टार स्पोर्ट्सच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला आलेलो आहोत. तर जरा तुम्ही त्यांना सांगितलं तुमच्या ह्याच्यात तर बरं होईल, कारण हा विषय महत्वाचा आहे. 100% आम्ही बरोबर आहे. मागाशी पत्रकार परिषदेमध्ये पण मी सांगितलं की बाकीच्या भाषांबद्दल ज्यांना एनर्जी नाही, आम्हाला देखील असण्याची काय आवश्यकता नाही, पण आमची मराठी भाषा त्याच्यामध्ये असली पाहिजे. हे शासनाचं देखील आणि मंत्री म्हणून माझं देखील धोरण आहे, त्यांना ते करावंच लागेल. त्याच्यामध्ये दुसरा पर्याय तर असू शकत नाही, कारण शेवटी आपल्या ज्या भावना आहेत त्याचा विचार त्यांनी केलाच पाहिजे. आणि मराठी भाषेचं का असू नये कॉमेंट्री, ते कोण ठरवणार? बाकीच्या भाषांची असावी आणि मराठी भाषेची असू नये. तर बाकीच्या भाषांबद्दल ठीक आहे, आदर आहेच ना. आपण कुठे बाकीच्या भाषा नको म्हणतो, पण आपण मराठी पाहिजे हे 100% बरोबर आहे आणि ते त्यांनी करावं. धन्यवाद साहेब. मी इकडनं पत्र घेऊनच निघतो त्यांच्याकडनं. ओके, हा काय असेल तर मी तुम्हाला परत कॉल करेन. हो चालेल. धन्यवाद साहेब. जय महाराष्ट्र. आता तुम्हाला मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. आता तुम्ही मला सांगा काय करायचं. तर माझी एकच विनंती आहे की मला थोडा वेळ लागेल. आता समजा मला हे मराठी सुरू करायचं जरी झालं तर मला फक्त एक म्हणजे तुम्हाला काय मदत लागेल मला सांगा, मी सगळी तुम्हाला मदत करतो. म्हणजे आता मी प्रोडक्शन मध्ये नाही, पण मला एवढं माहिती आहे सर की आपल्याला एक त्याच्यासाठी सेपरेट स्टुडिओ मॉनिटर सेटअप करावं लागेल त्याच्या फील्डसाठी. मला तेवढे दिवस लागतील सर. किती दिवस लागतात त्याला? हेच शोधतोय मी, जे रेलेव्हंट लोक आहेत. सर, हे 2 दिवसाचं पण काम नाहीये. तुम्ही मनात आणलं ना, तर हे 2 दिवसाचं पण काय एवढं मोठं तुम्हाला सेटअप, काही सेटअप लागत नाही तुम्हाला. ठीक आहे, तुम्हाला तिथे स्टेडियममध्ये बसून माणसं बसत नाही कॉमेंट्री करत, तुमच्या स्टुडिओमध्येच बसतात.
मला फक्त इथे तुम्ही सेटअप करतो ना किती वेळ लागतो? 2 दिवस पण लागत नाहीत. माझं तेच म्हणणं आहे सर की मी रेलेव्हंट लोक फक्त शोधतोय, त्यांच्याकडनं हे करून घ्यायचा प्रयत्न करतोय सर. मला असं तुम्ही लेखी द्या, मी निघालो. 2 मिनिटं द्या मला सर, 2 मिनिटं मी द्या. तुम्हाला महत्वाचं खूपच वेळ देतोय. आणि टोटली अप्रिशिएट, म्हणजे खरोखर मनापासून तुमचं हे करतोय. कारण का इथे एवढी लोक बसलेली आहेत, कोणी काही जबरदस्ती करत नाहीये. सरळ तुम्ही मला- सर मी आतापर्यंत- नाही ऐका ना धोत्रे साहेब, बोला ना सर. इथे गुप्त असतं ना तर दाखवलं असतं मी. इथे काय होतं ना, तुम्हाला तुमच्या मॅनेजमेंटनी धोत्रे म्हणून तुम्हाला पुढे केलंय आणि मी तुमच्या मराठी माणसाची मी भांडतोय. मराठी भाषा माझी महाराष्ट्रामध्ये दिसावी म्हणून. ह्याच्यासारखी शोकांतिकेची गोष्ट नाहीये. माझा पण आणि तुमच्यासारख्या मराठी लोक जे इथे स्टारमध्ये काय आहेत, हॉटस्टारमध्ये जे आहेत, तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे की आपली भाषा, तुम्ही तुमचं काम करता मान्य, पण काहीतरी भाषेबद्दल प्रेम. सर मी तुम्हाला हेच सांगतोय, तुम्हाला आता मंत्र्यांनी पण आदेश सांगितलं काय करायचं. मी त्यांचं स्टेटमेंट सकाळी पण वाचलेलं सर. आता मी तुम्हाला लाईव्ह काय बोलले तुम्ही ऐकलं. मी ऐकलं. मला लेखी द्या, मी चाललो. साहेबांना सांगा लेखी द्या, मी चाललो. मला काही हाऊस आहे इकडे बसायची. लोक जमतील अजून लोक जमतील आणि उगाच केवस होईल. सर मी तुम्हाला तेच सांगतो, अजून लोकांची गरज नाही. तुमचा शब्द आमच्यासाठी खूप आहे. मग द्या मला पत्र, मी निघालो. मी ह्यांच्याशी पण 3-4 वर्ष बोलतोय सर. मी अहो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा आमची दिसावी तर त्याचा समालोचक ह्यासाठी तुम्हाला 3-4 वर्ष लागतात. मी स्वतः नाही देऊ शकत, कोणाला तरी सांगतोय सर काहीतरी याच्याबद्दल मला मार्ग काढून द्या लवकर. किती वेळ पाहिजे? तू ऐकत नाही का? नाही ऐकत नाही असं नाही सर. पत्रासाठी किती वेळ पाहिजे सांगा? मला थोडा वेळ द्या, मी किती तुम्हाला वेळ? 5 मिनिटं, 10 मिनिटं? प्रयत्न करू. पेपर लिहून द्या मला. ऐका, एक कागद मागवा, याच्यावर लिहा. 3.5 मिनिटं लागतात. तुम्ही 10 मिनिटं घ्या, पत्र घेऊन या. चला. आणि तुमच्या वरिष्ठांना सांगा की मंत्र्यांनी पण तुम्हाला आदेश दिलेत म्हणून की पाहिजे. सर मी सगळ्या वरिष्ठांना सांगतोय की आतापर्यंत ही रिक्वेस्ट आहे आपल्याला. ही रिक्वेस्ट नाहीये, ही रिक्वेस्ट नाही. त्यांना सांगा मी ते विनंती करायला नाही आलोय. करतो मी इकडे जरा. मराठी भाषा लागेल म्हणून मी विनंती करायची. नाही विनंती असं म्हणजे मी त्यांच्या पुढे सांगतोय की आपल्याकडे हे असं आलेलं आहे. त्यांना सांगा दमदाटी करायला आलेत, नक्की. दादागिरी करायला आलेत म्हणून सांगा. दादा शेवटचं फोडायला आले. नाही गरज नाही, हा? गरज नाही. काय करणार आहे ना, 1-2 मिनिट ड्राफ्ट करून हा झालं ना. मी काहीतरी करतो. बरं तुम्हाला 2 दिवस लागतात ना, वेळ देतो ना. कोण नाही म्हटलंय. आम्ही बघा तुमची अडचण देखील आम्ही समजू शकतो, पण मराठी भाषेमध्ये समालोचन झालंच पाहिजे म्हणजे पाहिजे. विषय संपला. याच्यामध्ये काय हेच होणार नाहीये. बरं मी आता एक म्हणजे मी आता ह्या स्थळी जो उभा आहे तो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो. माझ्याकडनं रिक्वेस्ट आहे की आता ही आमची इंडिया इंग्लंड आहे. आता इंडिया इंग्लंडमध्ये किती मॅचेस मला लक्षात नाहीये, पण नेक्स्ट सगळ्यात मोठी टुर्नामेंट आहे ती चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. मी तिकडे काहीतरी वाटचाल करतो. तुम्ही पहिला यायचं साहेब, हे विरोध आहे आता. बिलकुल शक्य आहे साहेब येणाऱ्या मॅच मध्ये करणं. हे आतासाठी वेळ मारून देणार आणि परत तेच करणार. बिलकुल नाही. एकच रिक्वेस्ट आहे. अरे मग 6 मॅच बाकी आहे. नाही, मला T20 3 आहेत आणि 1 डे 3 आहेत. मी तुम्हाला एकच सांगतो की मी तुम्हाला ऐका माझं धोत्रेजी, तुम्हाला जे पत्र आम्ही देतोय ना त्याच्यामध्ये तुमचं काय शेड्यूल आहे ना ते पण मी लिहिलंय. त्यामुळे तुम्हाला बघायला पण लोक सगळं लिहून दिलेलं आहे. अभ्यास करून आलोय. तुम्ही फक्त कॉमेंटेटर अरेंज करायचे, स्टुडिओ सेटअप करायचे. चला तुम्हाला कॉमेंटेटर पण देतो मी. तुम्हाला उत्तम मराठी कॉमेंटेटर पण देतो. मी तुम्हाला तेच सांगतोय, तुम्हाला हवी ती मदत करतो. तुम्हाला काय हवंय सांगा. तुम्हाला आमची टीम 2 दिवसांत सगळं सेटअप पण करून देईल. घ्या तुम्ही पत्र घ्या. मी पत्र घेऊनच जाणार आहे इकडनं आज. 5-10 मिनिटं मी तुम्हाला कशाला दाखवणार. घ्या. साहेब आता त्यांना सांगा मंत्र्यांचं पण बोलणं करून दिलंय. उगाच नसतं, कारण काय अजून गर्दी वाढेल, अजून केवस होईल. त्यातून विचार काय वाटलं सर की आपण टेक्निकल सेटअप करण्यासाठी इथं आवडी पाहिजे आहे आणि वी आर डुईंग द नेट. ध्यान कोण सांगते दुपारी चालू करा म्हणून. पाण्याने चहा पाठवून ज्यांच्याकडे खाते त्यांच्याशीच बोलणं करून दिलं. हा हो
शुभश्रीला ना हो मला उशीर होईल मी अजून इकडे माझं पत्राची जरा हे करून टाका ड्राफ्ट कुठल्या कुठल्या पोलीस स्टेशनला वगैरे तुम्ही नको ना नको अरे जे आमची याला डोमला आता हे आहे ना सभा तारदेव पोलीस स्टेशनला द्यावं लागेल ना आरटीओला तारदेवला ट्रॅफिकला कोणाकोणाला द्यायला लागेल नाही मलाच सांगतात करायला ते आता मला फोन आलेला सध्या कोणाकोणाला द्यायचं मला माहिती नाही फर्स्ट टाइम आहे माझ्या हो ये ना डन 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 कोण अक्षय कसं चाललंय लाईन आरटीओला तारदेवला बोलतेस लाईन मध्ये अरे ते हे द्यायचे ना पत्र लोनला आहे ना उद्या 30 तारखेला ते वरळी पोलीस स्टेशन अंडर येतं ताडदेव ताडदेव NSCI क्लब आहे ताडदेव पार्किंगचं करायचं 100 गाड्या येणार होत्या सर तुम्ही बसा कशाला उभे राहत आहे अहो बसा खरंच बसा कशाला उभे राहत आहे अहो काय गडबड नाही होणार बसा गडबड होऊ नये म्हणून मराठी मंडळाला पुढे गेलंय अजून खुर्च्या सांगा त्यांना बसा बसा ऑफिसर बसा हे असा कुठला विषय झाला ना हे लोक दोन गुप्त लोक दोन गोष्टी करतात एक तर मराठी माणसाला पुढे करतात नाही तर महिलांना पुढे करतात है ना हा 2 मिनिटं बोलणं कलर काढायचे रे झेरॉक्स करून ठीक आहे सर थांब दे ना त्यांना मी म्हटलं तुम्हाला हवी ती मदत आम्ही करतो तुमच्याकडे नसेल आम्ही देतो कॉन्ट्रॅक्ट देतो आमच्याकडे आहेत ना चांगले उत्तम देतो आणि बाबा आलो सूत्र नाही तर तो आणणार ना दिवसभर इकडे
आता तुम्हाला माहिती आहे की तेच आहे, पण आता काय आहे ना, ठीक आहे. फोन तरी बंद केला ना भाई, माझा नंबर होता, मला माहितीच नाही. याचा कॉल केला तेव्हा त्याने फोन बंद केला. परत एकदा लावतो. लागला. संजोग गुप्ता ब्लॉक वर टाकला की बंद केलं? वाचतोय. कमिटीचे कोण आहेत डिसिजन मेकर? आपल्या डाटा समजू कमिटीचे तेवढे बसतात. एकाचा होत आहे 60%. हा 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 काय करतोय बघ ना, माहिती काय करतोय तो धोत्रे, काय करतोय बघ. तर मुंबई वाले चिंगाटी साहेब, जय महाराष्ट्र. हो सर. हो हो येतो परवा. हो लगेच करतो. हो सर. मी त्यांना सांगितलं नमस्कार. मी अमय खोपकर, मनसे सरचिटणीस. आमचे संतोष धुरी.
हॅलो, कुठे बघतोय कुठे बघतोय? ऑन कॉल चालू आहे त्यांचा. तिकडेच आहे अजून, मी हॉटस्टारलाच बसलोय अजून. मी काय निघत नाही का पत्र घेऊन? नाही मी नाही निघत इकडनं पत्र घेऊन. मराठीत करून घेतल्याशिवाय निघणार नाही मी. लोअर बरेल. बरं, ऐक, साहेबांचा फोन आला होता आता. परवा सकाळी तुला आणि मला बोलवलं साहेबांनी. मला अभिजितला कळव. हा, आईला मी करतो फोन ना, मी काही झालं की ना, मी सांगतो. थोडा वेळ मी कॉल करतो. हो, मी थोडा वेळात सांगतो. होय होय. काय आलं केतन? त्यांना ते सांगतोय ओके साहेब, मी प्रयत्न करतोय, तुम्हाला वेळ लागतोय पण मी प्रयत्न करतोय. 2 मिनिट साहेब, थांबलोय मी. मी तुम्हाला फक्त तेवढंच सांगतोय की मी माझं पणाला लावलंय जेवढं शक्य. फक्त 2 मिनिटं अजून. कोण बोलताय? हे साहेब विचार कोण बोलताय विचार. धोत्रेंना सांग, साहेबांना काय ते सांग, चव्हाण साहेबांना. कोण आहे आमच्याकडे? उपस्थित असणाऱ्यापैकी हेड कोण आहे? नाही, चुकीची माहिती नका देऊ. बिलकुल नाही. उपस्थित असल्यामध्ये ते हेड नाही आहेत. मी येऊ का त्या ऑफिसला, सांगू कोण कोण मोठे हेड आहेत ते? कशाला नको ते खोटं बोलतो त्यांच्यासमोर. मला जेवढं माहिती आहे त्याच्यावर साहेब, आता मी त्यांचं बोलणं कॅबिनेट मिनिस्टरशी पण करून दिलं. ज्यांच्याकडे मराठी भाषा हा विषय आहे त्यांनी पण त्यांना साहेब होते, तुम्ही पण ऐकलं, त्यांनी देखील त्यांना सांगितलं की मराठी भाषा पाहिजे. म्हणजे एवढा हट्ट का मला कळत नाही. हरियाणवी, भोजपुरी, तमिळ, तेलुगू, कन्नडा सगळ्या भाषांमध्ये ऑफिस कुठे? मुंबईत. मॅचेस मुंबईत, पुण्यात. जबाबदारी कोण घेणार? तेवढी दे. ते पण सांगत नाही ना कोणाशी बोलतोय. एचआरशी बोलतोय म्हणे. एचआर काय करणार त्याला? किती वाजता? शॉर्ट द्यायला का नाही तर आता? लिहून द्यायला एवढी नाटकी करत असेल तर साहेब कसं झालं? आत्ताच्या तगर पण नाही बोलत आपण. अजून काय करायचं? हे सिक्युरिटी टी शर्टला कोण आहेत? टी शर्टच्या मागे सिक्युरिटी लिहिलं ते
जे सेलिब्रिटी येतात ना त्यांना वर ते ह्याच्यात त्यांना इकडनं फुटवायला सांग पहिले सिक्युरिटीवाल्यांना. आहेत ना पोलीस? तुम्हाला काय वाटतं काय घाबरतो काय आम्ही? सॉरी सर. आहेत ना जे पोलीस आहेत ना, आणि आम्हाला नाही फरक पडायची सिक्युरिटी बिक्युरिटीची. पुढच्या ट्रॉफीसाठी बघतो. 6 मॅचेस आहेत त्याच्यासाठी नाही बोलत. आम्ही पण असाच वेळ काढून गेला. हा भाई, हा भाई वेळ काढला. आणि ह्याच्या हा मराठी माणूस आला म्हणून आपण तो विषय त्यावेळेला ऐकला. इथेच आहे वाटतं, याच बिल्डिंगमध्ये 18 माळ्यावर ना. आणि बाकी भाषांचे पण इथेच आहेत ना स्टुडिओ. बघितलं भाई. हा, कॉमेंटेटरला यायला आणि आता तो 2 बिल्डिंग झाला ना त्यांच्या समोर. पण नाही ते पण आता बोललेल्या मॅचेसमध्ये यांना जमत नसेल आणि बाकीचे पिढ पण बंद करा. ते पण काही रिझल्ट येत नाहीये. आता ते रिक्वेस्ट करायला येत या लेवलला तर त्यांना ह्याला पत्र घेतल्याशिवाय हलतच नाहीये. पत्र नाही देणार तो. हा नाही, अजून रिलेशनशिप बोलणं चालू आहे, कळवतोय. त्याला बोलू. स्वतः सांगतात की व्हिडिओ चिघळणं ते स्वतःच म्हणतात लवकरच नाही मला बोलवलं म्हणून त्यांना ऑलरेडी सांगितलंय सर. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मी तुम्हाला आताच सांगतो की तिकडे वाटचाल करायला लावतो. त्या दृष्टीने मला त्याचा प्रॉब्लेम नाही वाटत सर. कारण का वेळ आणि ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणता ना आपलं की आपलं नियत साफ पाहिजे. माझी नियत साफ आहे म्हणून मी वेळ घेतोय तुमच्याशी बोलायला. ह्यांच्याशी पण मी कित्येक वर्ष बोलतोय. लिहून द्या, चॅम्पियन्स ट्रॉफी लिहून द्या. मला आता परत मी सांगतो, मला फक्त कोणातरी सांगायला लागेल मी हे म्हणालेलं. आता मी तुमच्या सगळ्यांसमोर म्हणालो आहे. एक मिनिट, तुम्ही एकदा फक्त याच्यावर बरोबर बोला की मराठीमध्ये सुरू करणार म्हणून. नक्की करणार? मला लिहून द्या. बघा तुम्ही जबाबदारीने हे करताय. सर मला जर तुमच्याकडनं पळवाट काढायची असती सर तर मी वेळ घेतला असता का? मी मला लिहून द्या, मी इकडनं चाललो. चॅम्पियन्स ट्रॉफी देऊ. 2 तासात तुम्हाला लेटर भेटेल. नाही, लेटर म्हणलं किती वेळ लागतो? टाइम तोपर्यंत आम्ही प्रयत्न करतोय. आमचं मला सांग ना काय डिस्कशन काय चाललंय. कोण बोलतोय? आता आमचे जे हेड आहेत ना ते बाहेर आहेत. आता हे लेटरचं जे आहे ना जेवढा लवकर करता येईल तेवढं करून द्यावं. ठीक आहे, मॅक्सिमम तुम्हाला किती कोऑपरेट करायचं हो साहेब? आता यांना किती कोऑपरेट करायचं मला सांगा. मला 1-2 मिनिटं द्या. पत्र द्यायला किती वेळ लागतो? सगळे ढोल फिरवायची भाषा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा मी तुम्हाला म्हणालो की नाही सर? मग मला टाईप करू नका, एक पटकन कोरा कागद मागवा, लिहा, संपला विषय. किती मिनिटं लागतात त्याला? नाही वेळ लागणार त्याला. त्याला नाही वेळ. लेवलला तुम्ही आता इथं हँडल करताय ना, त्यांनी जर सांगितलं की आपण देतोय तुम्हाला ते द्यायला हरकत नाही.
त्याच्यानंतर तुम्ही परमिशन वगैरे किंवा त्यांच्या सहीचं लेटर नंतर द्या. आता तुमच्या सहीचं देऊ शकता तुम्ही. नाही चव्हाण साहेब, म्हणजे मी ना ह्याच्यामध्ये मी पण काम करतो ना एक छोटं, माझं पण, तर मला फक्त माझ्या वरिष्ठ तुम्ही सांगता की नाही की मी तेवढंच सांगतो आणि तुम्हाला देऊन टाकतो. त्यांनी जर अप्रुव्हल दिलाय तुम्हाला. कोण बोलतो, कोण आहे तुमच्या? खूप लोक आहेत, प्रोडक्शन मधले आहेत. मी त्यांना एवढं म्हटलं, तुम्हाला काय मदत पाहिजे सांगा मला. तुम्हाला कॉमेंटेटर पाहिजे, दिला. तुम्हाला सेटअपला काय पाहिजे, दिलं. सगळं करायला तयार आहे. ह्याच्या उपर जाऊन तुम्हाला सांगतो की लोकांना आम्ही आवाहन करायला तयार आहोत की बघा मराठीमध्ये, आणि लोक पण बघतील. सर हे गेल्या वेळेस ह्यांनी ती मदत केली होती सर. एक मिनिटं, याचा अर्थ असा होत नाही की लोक बघत नाहीत म्हणून आम्ही मराठी भाषेत 4 लोकांनी ऐकू देत मराठीमध्ये. पण महाराष्ट्रामध्ये मी परत सांगतो, महाराष्ट्रामध्ये माज हा फक्त मराठी माणसांनी करायचा, बाकीयांची दादागिरी नाही चालणार. काही हरकत नाही सर, आपलं हे सगळं म्हणजे बरं, तुम्हाला आता मी एवढं कोऑपरेट करतो, चला ठीक आहे, मला पण यायला किती वेळ 2 तास पत्र द्यायला. एक पेपर आणा, याच्यावर लिहून द्या, चला मला याच्यावर लिहून द्या. त्याच्यासाठी मी आता जे एवढं माझ्याने बाकीच्यांचे पण तुम्ही फील्ड बंद करणार तोपर्यंत? तोपर्यंत बंद करून टाका ना. तोपर्यंत कशाला पाहिजे? बंद करा नाही तर आम्ही बंद करू मग. बंद करून टाका. मग बाकीच्या भाषांवर बंद करा ना. तुम्हाला एक मिनिट, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये हरियाणवी कशाला पाहिजे, भोजपुरी कशाला पाहिजे, तमिळ, तेलुगू, कन्नडा कशाला पाहिजे? त्यांना काय, त्यांना बाहेर आहेत. भोजपुरी घेतात लोक. नाही, मला भोजपुरी कॉमेंट्री ऐकायची आहे. हरियाणवी म्हणजे मला कोण आहे ती माणसं? इथेच आहेत ना सगळे स्टुडिओ, बंद करायचे, संपला विषय. नाही म्हणजे मी तुम्हाला एकच सांगतो सर, म्हणजे हा विषय की आम्ही मराठीमध्ये सुरू करणार, हे मला तुम्ही लिहून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी चाललो. जय महाराष्ट्र. 2 मिनिटं द्या, 2 मिनिटं द्या. परत तुम्हाला तिथपर्यंत प्लीज एक रिक्वेस्ट करतो, तुम्ही चहा घ्या. तुम्ही पत्र द्या, मी चहा पितो. पहिलं मला पत्र द्या. थँक्यू. या लवकर या. एक 5 मिनिटं लागतील. हो, अगोदर यांचा पण सगळ्यांचा ऑफिसरचा वेळ उघड घालवत आहे. नाश्ता वगैरे मागवलं सगळ्यांनी काहीतरी नाश्ता वगैरे मागवा, त्यांना मागव सगळ्यांना. मग साहेबांना चहा वगैरे मागव, नाही मागून दे. जेवायला पण बसूया आपण आता. मागव सगळं. पत्रकारांसाठी चहा मागवा. बराच वेळ ताकद आहेत पत्रकार. मी त्यांना सांगितलं की जर का स्ट्रेचिंगचा सीन कट करून जर का चित्रपटाला कुठे काय हानी होत. हो, कुठला कोण आहे? सॅमसंगचा मस्त आहे, खिशात खिशात ठेवायला. बघू ना, आपण सॅमसंगचा आहे काय? मस्त. हा इथे हा मराठी नसताना खरंच कान चेक झाले असते. हा खरं मराठी नसताना आज आमच्या होती नक्की.
हा साहेब, महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी भांडावं लागतं ना, हीच लाजिरवाणी गोष्ट आहे. त्याने कॉपी दे ना, त्याने कॉपी एक पीडीएफ पाठवतो. पोलीस स्टेशनला कळलं होतं ना सकाळी. आपण येणार आहे, त्यांना माहिती आहे, तरी पण त्या लोकांनी अरेंजमेंट केली. जाणून बुजून करा. या बसा, चर्चा करा ना, बोलायला पाहिजे त्यांनी येऊन. बोला ना, मार्ग निघतो एक ना. गृहीत पकडता तो मराठी माणसाला, गुप्ता फुकता. लेट आला दीपेश. ते आले ना पत्र घेऊन, माझं लाईक कर. हा म्हणजे हा ना, बोला ना. हो. चालेल, पाठवा ना, मी करून देतो. हो 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 हो. सीएम ला लावू का रे फोन भाई? सीएम ला लावू? लाव, करू ना. तो अलग लावूया, सीएम ला डायरेक्ट. बोलल्यानंतर ते बघता यांना म्हणजे मंत्र्यांची पण भीती नाही. आता त्यांचं मी बोलणं, मी मंत्र्यांना फोन लावला, त्यामुळे विचारा, स्पीकरवर टाकला आणि त्यांना त्यांचं ते पण त्यांनी सांगितलेलं ना की मागे रास्ता आहे म्हणून. साहेब, यांना मराठी भाषेची ऍलर्जी आहे या लोकांना. आता इथे अमराठी म्हणून असं काय झालं असं आतापर्यंत? झालं. रेल्वेचं आंदोलन केलं ना खूप वर्षापर्यंत. त्यावेळी लोक काय करतात, बाकीचे जे आहेत चॅनल्स भाषेचे आहेत ना, ते त्यांचं सेटअप व्यवस्थित केलेलं आहे, त्यांना पेरोलवर घेतलेलं आहे. त्यांच्या मराठीचं जे आहे ना त्याला घेतलेलं त्यांनी ते कॉन्ट्रॅक्टमध्ये घेतलं आणि जसं सीझन संपला ना की तू घरी जा, आणि बाकी आहे ना पोचतात ते लोक. तर ती लोक पण काम करायला मागत असं होतं. कोरोनाच्या काळामध्ये तर त्या लोकांनी याच्यामध्ये हॉटेलमध्ये वगैरे त्यांना सगळं अरेंजमेंट, बबल क्रिएट केलेला. त्या बबलमध्ये सगळं सुरू होतं. हॉटेलमधून त्या बबलमध्ये यायचे, बबलमधून बाहेर. आता कोविडच्या शेवटच्या टप्प्यात मराठी माणसं
बघत नाहीत म्हणतो, ऐकत नाहीत मराठी कॉमेंट्री. भोजपुरी ऐकतात, हरियाणवी ऐकतात. तुम्ही लावलं तर लोक बघतील ना. हो. आणि माझं काय म्हणणं आहे की नको बघू दे कोणी, चला आपण धरून चालू नाही बघत, पण भाषेला मान तर मिळायला पाहिजे आपल्या. नाही बघतात साहेब, चांगला डेटा झालेला आहे. मी स्वतः बघतो, मी स्वतः लावतो मुद्दा, आणि मी मुद्दामून मराठीमध्ये लावतो. माझा छोकरा लावून बसतो तर मराठी. आपण तर बाई हॉटेल्समध्ये पण लावायला पत्र दिली होती की सगळ्यांनी त्यातच लावावं. बऱ्यापैकी लोकांनी लावलेले आहेत अशा. बरं, त्यांना हेही सांगितलं की तुम्हाला आम्ही लोकांना आम्ही आवाहन करू की मराठीमध्ये ऐका म्हणून, बघा आम्ही आणू लोकांमध्ये अवेअरनेस. थोडं तुम्ही पुढच्या दर्जाचे कॉमेंटेटर त्याच्यात ठेवलेत ना, तर चांगलं होतं. त्याला कायम स्वरूपी हा. ऑडिओ आणि ते करत नाही. चांगले वक्ते आणले त्याला. काय बंद करायचं, पुढे बांधायचं, जरा प्लस बोलायचं, एखादी ट्रॉफी पुन्हा बंद करायचं. लोक हा, हे नाही सातत्य नाही ठेवत. बरोबर. अरे एकदा जर का ते चाललं चांगल्या लेवलला, अहो, आता आधी हिंदी कॉमेंट्री नव्हती. एकदा जर का ते हिंदी जेव्हा आली तेव्हा त्यांनी मोठमोठे सेलिब्रिटी काढले ना त्याच्यामध्ये बोलायला, मग लोक हिंदी बघायला लागले. मराठीत कमी थोडी आहेत. पण मी त्यांना हेही म्हटलं, आम्ही देतो तुम्हाला, चला मराठी सेलिब्रिटी देतो. हमको भी देना पडेगा. संदीप पाटील वगैरे करत होते साहेब मागच्या सीझनमध्ये. संदीप पाटील होते, चैतन्य संत, नंतर विनोद कांबळे करत होते. काय आलं लक्षात? हे सिनियर सर आहेत ना. चंदन शिव. 4 ओळींचा पत्र लिहिण्याने एवढा वेळ लागतो. तर धोत्रेला नंबर आहे धोत्रेचा. नाही करतोय, झालं. हरीश आला ना सांग. आणि 4 ओळींचं पत्र आहे, एवढा काय वेळ लागतो टाईप करायला. बोललो मी त्याला बाहेर ते मी बोललो अरे तू का बकरा करतो. हा ना, करतायत येणार आहे लोक अर्धा तास ते काढणार आहे. पत्र घेऊन आल्यावर लाईव्ह स्टार्ट टू एंड सुरू आहे. सगळे दाखवणार. कशावर? महाराष्ट्र टाइम्स काय थांबत नाही. अभिजित पानेस. हॅलो. शिर्डीला हा, शिर्डीला असेल ना शशी. उज्जैनला. तो ग्रुपवर आहे ना आमच्या. जेसू म्हणजे तो कलरचा जिओचा हेड आहे तो. तेव्हा काढायचं. जेसू आता, कोणी टाकलं हा मग जेसू आता येतोय खाली भेटायला. अरे ते याचं मीच बसलोय ते खाली ठिया. पिठापूर ते स्वामींचं बघ ना माझ्या फेसबुकवर बघ, मोठा लाईव्ह वर बघ ना. दत्तांचं मिसेस गेली. हो, ह्याला गेली. ओके. मंदार कोण? अच्छा 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 अच्छा. तर जेसूला सांग नाही यायला पटकन, मी आहे खाली बसलोय.
बर हो 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 करतो थोडा वेळ दे. ते याचे हेड आहेत जेसू म्हणून, जेसू जॉर्ज हेड आहेत ते येतात भेटायला. दिल्लीपर्यंत गेले म्हणे, दिल्लीपर्यंत गेले प्रकरण लिगल लिगलच चाललंय, लिगलचीच बोलतोय काय ओपिनियन घ्यायला लागतात. अरे साधा विषय नाही, एवढी काय पेन्शन मस्ती या लोकांना. आमचे लोक नाहीत, समाजाचे लोक नाही. अजून हा हो रे हा पोलिसांना केवढा विश्वास आहे आपल्याला, सगळे बाहेर गेले. अजून अनेक वर्षांनी माहिती किती जर तरी आपल्याला मला एक 20 मिनिटं लागतील पोचायला, 20-25 मिनिटं. हा तुम्ही थांबा. हो चहा वगैरे मी आलो तोपर्यंत. दिवशी दुपारी मी येतोय सदस्यांच्या ऑफिस, तेव्हा बोलू. हो 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 हॅलो बोलतो बोलो. मी संतोष गुरु कुठली कसली ठीक आहे, भेटतो मी तुम्हाला. मी आता आहे जरा आंदोलन आमच्या तिकडे आलं बॉस्टन. हो लिगलला सांगितलं, लिगलवाले वरून पाठवलं. हो मला संध्याकाळी फोन करा. हा तो माझा ठीक आहे. ठीक आहे, कुठलं आहे ते रेशन कार्ड. Approximately Prashant Shishodia, +91. ओके ओके. ठीक आहे. कुठे कुठे यायचं लाईनला चालेल. आला मी आता नाहीये.
फोन करत 2 तास त्याच साईडला जायला लागेल. नाही इथेच घेऊ फोन. त्याच्या प्रणित दिला कुठे आहे प्रणित? आता समोर आहे त्याच्याकडे टी शर्ट करतो साहेबांचा बोल बोल कुठे गेला आता? Unknown caller. हॅलो हॅलो नाही माझं नाव सांगा ना या आतमध्ये. हां पाठवता ना आतमध्ये. पत्रकारांना द्या. पत्र आल्याच्या नंतर आम्हाला द्या. ए पत्रकारांना द्या फक्त. ला आम्ही रोज आंदोलन करायचो. रोज मी संदीप धानोरकर शशांक आणि चहा आणि वडापाव रोज आंदोलन रोज. काय झालं? एक 4 ओळीचा लेटर लिहायला तुम्हाला धोत्रे ऐका ना. धोत्रे किती वेळ लागतोय? झाला ना आता 1.5-2 तास बसलो. अजून किती करायचं आहे? काय हो 4 ओळीचा लेटर. ते जेसुक जॉर्ज संयम तुटता जेसू जॉर्ज आलाय सर. ते येतो बोलले. तुम्ही भेटतात का? मान्य माहिती मला वाटलं. मला आत्ता कसा फोन आला की ते येतात म्हणून. अरे जेसू ना बोला ना. ते कोण आहे? काचा फुटल्या ना की मग सगळं जिसू बिसू सगळं येणार आहे इथे. कोण आहे जेसू? आणि आता वेळ झालाय भरपूर. मी तुम्हाला आता ना पुढच्या 5 मिनिटात लेटर पाहिजे. 2 मिनिटं मी आपण एवढा काय 4 ओळीचं पत्र आहे हो. कशाला म्हणजे पेशन्स इथे ना सांगावं नाही लागत कोणाला काचा आपण बोलायला. पत्र लिहायला किती वेळ लागतोय. आणि तुम्हाला पुढे करता येते. मी कमिट करतो सर तुम्हाला कोण आहे जेसू? कोण आहे? की चॅम्पियन्स ट्रॉफी पासून सर आम्ही हे अरे याच्यावर लिहून द्या मला. याच्यावर लिहून द्या मला. ड्राफ्ट तुम्हाला आणि ते कोण बोलतात तर त्यांना आणा समोर नाही तर. ते धोतर तुम्हाला पुढे करतात. कोण आहे जेसू? अरे हे काय पोस्ट त्यांची? काय पोझिशन आहे? हे हळू ना ते यायचे पळतील ते असं. कोण असं बोललं तर कोण येईल? फुकटचे पेशन्स टेस्ट करतायत यार हे लोक. तेच बोलतोय. संयम केला माझा. मी करोड सांगतो मागणार नाही मग मी. धोत्रे आहेस का कोण ऐका ना आहेस ते? तुम्ही ऐका ना पत्र घेऊन या ना पटकन. जाऊ दे लोकांना अतिरेक करताय. थांबलात प्लीज. मग किती वेळ थांबायचं? या लवकर धोत्रे साहेब लवकर आहे. मी करतोय. धोत्रे विसरून जाणार सगळे संबंध मग. नका विसरू. या लवकर आहे तुम्ही या. कुठे गेला तू? जेसू पळाला. तो आरडाओरड नाही ना त्याला प्रेमाने बोलव सांग बसले बोलतो. खांद्यावर मारून घेऊन कोण आहे? काय माहिती उगा फोन करतो. वाटलं बायकाळ आपला याचा कोण होता? पदाधिकारी नाही आपला तो. अरे नाही ताडदेवचा. त्याला बोलू ना संताला बोलू त्याला बोलू. कुणाला जाते आहे का तो? आता गेला तो करायचा ना कॉमेंट्री. हा तो आहे ना कॉमेंटेटर. लिस्ट दाखवू तुम्हाला कॉमेंटेटरची. बॅटलीची ऍड करतो.
गर्दी कार्यकर्त्यांबरोबर पडते प्रेसची पण गर्दी वाढायला लागते. नाही अजून मजा येतेच ना. खाली करा नाही काढ खुर्च्या बाहेर काढ. हे खुर्ची बाहेर काढ. छोटी पडायला लागली बाहेर नक्की ना तुमच्या ती ओळखलं ना पटकन. ऑल गुड. ऑल गुड गुड टू सी यू. मस्त भाई एकदम ठीक. जी जी जी. कोण? केरळला थोडंसं हॅलो नमस्कार. हां बोला ना. हां मी आता आंदोलनामध्ये आहे. मी बोलतो ना तुम्हाला सांगतो कधी येते. मी आता एका आंदोलनात आहे. मी आता सांग त्याला इकडे म्हणून. नाही होणार शकतो सांग. आजच्या कॅन्सल हो सगळं. खुर्ची घे त्याला. खुर्ची द्या खुर्ची. नीट बोलले तर नको मोठा माणूस. अनिश अरे अनिश बाजूला येऊ दे. ओ जेसूजी अरे 2 मिनिटं आतमध्ये या ना. ए थांब रे तुम्ही नीट बोलला रे का. बरं या लेटर घेऊन या. सगळं राकेश सरांनी हँडल केलं. त्यांना फीडबॅक दिलं. ते लेटरसाठी रेडी. लेटर घेऊन या. किती वेळ लागेल? आता लिगल टीमच बसलेली ड्राफ्टच करताय. तुम्हाला 5-10 मिनिटात. अहो 4 वेळचं लेटर आहे. कसं आहे की कंपनी आहे तर त्यांना प्रोसेस फॉलो करायचं झालेलं आहे सगळं. गिव्ह 5-10 मिनिट्स. लिगल टीम पण बसलेली ड्राफ्टच करतात. या येऊन त्यांना लेटर सोबत येऊ दे. ठीक आहे त्याचं झालंय. तेच टाकतील नंतर केस. ओ या धोत्रे साहेब या. सर तुमच्यासाठी तिथेच उभा आहे सर. अहो बसा ना खुर्ची घ्या. दाखवायला तोंड पण मला. अहो या एक खुर्ची आहे. मी काय करू सांगा आता. म्हणजे तुम्हाला का पुढे गेलं पण? मीच असतो इकडे. म्हणजे जर कधी कोणाला काही त्रास झाला असेल मग का मला यावं लागलं? आम्ही पुष्पगुच्छ करून खरं यायला पाहिजे.
पुढच्या वेळेस नक्की तिळगुळ घेऊन तुमचं स्वागत करेन. आजच्या घटकेला मी तसं नाही बोलू शकत, कारण आता परिस्थिती अशी आहे. हे जेसू म्हणजे यांचं बिग बॉसच्या नंतर नाव लागतं तेच आहेत ना? हे कोण आहेत? तर हे प्रोड्युसर आहे, हे अक्रॉस सगळीकडे काम करतात. हा बरोबर. आणि आमचं नवीन आहे, हे कलर्सला पण आहेत ना? हे कलरला पण आहे. हे कलरला पण आहे. आधी मराठी कॉमेंट्री कोण करायचं? मराठी कॉमेंट्री एकदा आम्ही विनोद कांबळी सरांकडनं केलेलं आहे, पाटील सरांकडनं केलेलं आहे, संदीप पाटील सरांकडनं केलेलं आहे. तुम्ही उलट आहे ना, काय माहिती लोक तुम्ही काय काय इंटरेस्टिंग करायला लागलात ना, आणि त्याच्यातून तुम्ही काय करा, काही सेलिब्रिटीजना बोलवा ना गेस्ट म्हणून. असं उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला मी, एखादा चित्रपट येतोय, त्या चित्रपटाच्या कलाकारांना बोलवा तिथे. मराठी लोक बघतात, तुम्ही सवय लावा लोकांना. आणि तुम्ही माझी आता म्हणजे ऑनेस्टली जर वन ऑन वन बोलतो तर मी तुमच्याशी मराठी म्हणून तुमचा एक खुर्ची देणार ना. मी तुमचे ज्ञान हाताने बोलतो सर, की आता हे आपल्याकडे एवढे म्हणजे सगळ्यात पहिला मुंबई महाराष्ट्र हा कॅपिटल आहे, इकॉनॉमिक कॅपिटल आहे, सगळ्यात जास्त पैसे तिकडे वगैरे. तर बाकी सगळं सोडा सर, बिझनेस सेन्सनी आम्ही सगळ्यात पहिला इथे चॅनल सुरू केलं होतं सर स्पोर्ट्समध्ये. आता ह्याच्यामध्ये म्हणजे धंदा आहे, त्यामुळे आपण काय म्हणतो की स्वार्थातून परमार्थ, म्हणजे ह्याच्यामधनं चांगलं काहीतरी निष्पन्न होईल. म्हणूनच आम्ही प्रवाह लॉन्च केला, त्याच्यानंतर दुसरं चॅनल लॉन्च केलं, कलर्स मराठी आहे. सर तुम्हाला माहिती आहे आमच्या मराठीमध्ये खूप आहे, पण अनफॉर्च्युनेटली असं आहे की तो सस्टेन व्हायला पाहिजे ना सर, तो सस्टेन नाही झाला. हे म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. अहो हॉटस्टारवर मराठी भाषा कॉमेंट्रीला किती वेळ लागतो? तो मी त्याच्याबद्दल हेच नाही करत आहे, म्हणजे काय म्हणतात की वाद किंवा त्याला आक्षेप पण नाही, म्हणजे नो सेकंड थॉट टू की हे बरोबर आहे सर. म्हणजे त्याला वेळ नाही लागणार सर, त्याला वेळ नाही लागणार, जो लागेल तो. म्हणजे आपल्याला जर तिकडे कळलं की ह्याच्यामध्ये आहे आपल्याला, तर आपण ते करू शकतो. तुम्हाला कोणी लागलं ना, तुम्ही मला सांगा, मला एक फोन करा, मी तुम्हाला सगळं उपलब्ध करून देतो. जबाबदारी माझी. सर एक मध्ये मुद्दा आलेला तेव्हा आम्ही तुमची मदत घेतली, तुमच्या लक्षात असेल. सतीश रजवाडे आणि आपण बोललो होतो फोनवर. मराठी प्रवाह चॅनल त्यांचे हेड आहेत. हो सचिन मित्र आहे तो. हो, तर मी तुमच्याशी तेव्हा फोनवरती बोललो होतो. अच्छा, तुमच्या लक्षात नाही पण मला माहिती आहे. आणि मी यांच्याशी पण खूप वेळा बोललेलो आहे सर. मग तुम्ही करून घ्यायला पाहिजे होतं आणि ना. मी कधी पण त्यांना सांगा की मी त्यांनी सकाळ संध्याकाळ रात्री कधी फोन केला असेल, मी त्यांना उत्तर नाही दिलं किंवा मी त्यांना कोऑपरेट नाही केलं. गेल्या वेळेस आम्ही मराठी मध्ये कॉमेंट्री पण सुरू केली होती एका कुठल्या तरी आमचं हे होतं तेव्हा आम्ही नक्की केलं. आणि यावेळेस पण चॅम्पियन्स ट्रॉफी मला माहिती आहे आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे वी वर इंटरेस्टेड इन डुईंग दॅट आणि वी आर स्टील म्हणजे आता तर म्हणजे आय एम कन्फर्मिंग की आम्ही तिकडनं पुढे वाटचाल करतोय. ह्याच्यामध्ये इट्स अबाउट इंटेंट सर. आम्ही म्हणजे रस्त्याचा बाकडा लावून नाही बसलेलो की मी स्वतः पोस्ट करेन आणि लोकांना आवाहन करेन की व्हॉट्सअपवर मराठीमध्ये समालोचन चालू आहे बघा. सर गरज लागेल आम्हाला त्याची. मी तुम्हाला तेच सांगतोय, तुम्ही मराठी भाषा काय करायचं तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला 100% मदत करायला तयार आहे. एक फोन करा फक्त मला बस. आम्हाला म्हणजे खरोखर गरज लागेल. आम्ही मार्केटिंग करतोय या गोष्टीची की एवढ्या नाही, पण काय होतं हे बरोबर नाही. काय होतं इथे आम्ही आलो, त्यांना माझी माहिती दिली होती आम्ही येतोय म्हणून. त्यांनी मराठी म्हणून तुम्हाला काय करतात, ते गुप्ता बिप्ता लोक जे आहेत ना स्वतः येणार नाहीत. एक तर मराठी माणसाला पुढे करणार, नाही तर महिलांना पुढे करणार. म्हणजे कोइन्सिडेंस आहे की काल तो इथे नव्हता. हो तुम्ही कळवायला पाहिजे होतं. मला नव्हतं माहिती ना सर. म्हणजे शनिवार अरे अमेय कोपकर येणार तुम्हाला माहिती होतं ना, का ते पण माहिती नव्हतं अमेय कोपकर येणार. खरं म्हणजे अगदी खरं सांगतो. बरं ऐका ना, आता किती वेळ लागेल पत्र द्यायला? हा बोला ना. पत्र फक्त लवकर द्या, भूक लागली. हा बोलो भाई. अजून इकडेच आहे. हो 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 हो.
संतोष न आहे का रे तिकडे? संतोष व्हॉट्सअप केले 2 पत्र व्हॉट्सअप केली आहे. लेटर हेडवर हे करून डिस्पॅच करतो. आता बोललो आम्ही तुम्हाला तेच ना. काही नाही पत्र द्या फक्त लवकर. किती वेळ घेणार आहे तू? मग कॅफेचं लोकेशन काय आहे? घराच्या खाली त्याच रोडला आहे. तिथेच कोपऱ्यावर सगळं उभे तर नाही तिथेच कोपऱ्यावर. अरे गुगलवर लगेच खूप फेमस आहे. खरंच फेमस आहे भाई. सँडविच ट्राय करणार आहे. आता चल. आमच्याकडे महेश मांजरेकरांचं स्वतःसुद्धा आहे म्हणून चालतं हो डिलिव्हरीवरती. हो ते बंद केला की काय? गरम बॉल हे जास्त वाढू शकतो असेल ना हे कंट्रोल बोलतात कोण बोलतोय? हे सगळं एसी मुळे
एवढाला नाही बोलायचं नाही एवढाला नाही बोलायचं का तिकडे जाऊ दे, बाहेर राहू द्या, बाहेर राहू द्या, बाहेर राहू द्या. चेक करून घे रे, घाम बघ किती आला त्या संजू गुप्ताचं स्टेटस वाचा ना. ऐकायला इथे का लेट रिस्पॉन्स देतोय? त्याच्या स्टेटसला लिहिलंय की एखादी प्रॉब्लेम आणि त्याचं तुम्ही रिस्पॉन्ड करणे, त्यातला जो टाइम आहे ना त्याच्यावर तुमची ग्रोथ डिपेंडेंट. स्टार प्रवाहाचं ऑफिस पण इकडेच आहे. सगळ्यांचं हेडक्वार्टरच आहे त्या साईडला मराठीमध्ये नंबर 1 आहे स्टार प्रवाह आता. कोणतरी मूर्ख म्हणून साहेबांच्या इथे हो, तो कुठल्या चॅनलचा होता? स्टार स्टार्टच होता, पण कोणतरी तो थर्ड पार्टी काहीतरी होता, तो हे नव्हता, बोलवरती नव्हता. मी सांगतो आप क्यों आहे इधर? आप अगर ऑथॉरिटी नहीं तो क्यों आहे? यार कॅफेला लोक बसले आहेत. साऊंड वाला
यश जुन्नारकर. हाँ बोल. हाँ बोल ना. नाही त्याला करू दे ना फोन. करणार तो फोन. नाही करणार तो. काल झालं ना बोलणं पण. हा परवा. ठीक आहे मी सांगतो तुला. काय विषयावर? याच विषयावरती मोठं पॅकेज केलंय तासाभराचं. 15-20 मिनिटं तुमचा लाईव्ह हवा होता. 8 वाजता संध्याकाळी आपला जो संपादकांचा जातो ना प्रोग्राम 0 आवर्स बघतो मी तर. हाच विषय ना? हाच विषय हॉटस्टारवरतीच 8 वाजता. फोनवर नाही चालणार? नाही लाईव्ह आपण ते सेट कॅमेरा इथे लावून. हा मी घरनं मध्ये यायचं ना झूमवर येतो ना कशाला कॅमेरा पडत आहे. युनिट असतं त्यामुळे विचारत होतो. नो झूमवर न करा ना. रूमवरून हा सांगू. हा झूमवर ना झूमवर नाही तुम्ही 8 वाजता. हा सांगतो मग मी ऑफिस.
संदीप बघू नये शेअर पण जाऊ दे. समोर बसू. इधर मधून बाहेर तुम्ही इकडे या. आपल्याला बाहेर चांगलं मिळेल. एक काम करा, तुम्ही इकडे बाहेर चांगलं ट्रान्सफर देऊन टाक. आम्ही घरी वाईट बसून घेतो उभं राहून नको. हा ते लोक पण येतील त्यांचे अधिकारी पण. तुम्हाला एवढा का घाम येतो? त्यांची ड्युटी आहे ना रात्रीची असतं नाईटला. Ketan Nayak. हाँ 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 बरं मी करतो फोन. हो एक मिनिट मी करतो फोन. अरे तू अजून इकडे काय हालतच नाही. तू बाजूच्या केपीमध्ये बसलाय. हो आलाच नाही तो. जरा बोल ना तू. किती वेळ लागला करतो बोलतो. ओके ओके
लिगल खेळतायत अजून बघूया का तेच आता सांगतो थांब बोलले म्हणून तर मी लावलाय फोन त्याला. 2 तासपासून लावतो. धोत्रेला बोल ना, धोत्रे. त्याच्याशीच बोललो, तोच बोलतोय, त्याला सगळे फोन चालले. बोलो धोत्रेला बोल नाही. लागले का तिकडे, लागले का तिकडे? नाही, लाल झाले. काय आलंय? लाल झालं पण काय लागलेलं तर दिसत नाही. काय आलंय? बिलकुल नाही काय. बंकस लावले हं? मग एवढा वेळ लागतो? ते लोक कशा मीटिंग असते सगळे जो माणूस तुम्ही बघताय ओ धोत्रे, काय चाललंय? आता 1 मिनिट द्या. काय 1 मिनिटं? फक्त 1 मिनिट द्या. मस्करी लावली काय? अजिबात नाही सर, मला 1 मिनिट द्या. 2 तास झाले. मला माहिती आहे ना सर. मी एवढा काय मोठं डिस्कशन चालू आहे तुमचं? साहेब, मी तुम्हाला होय तर होय सांगा, नाही तर नाही सांगा आम्हाला. बाकी आम्ही बघतो काय करायचं ते. सर जर नाही म्हणायचं असतं तर मी अहो पण मग किती वेळ लावला? लिहायला तुम्ही मागच पद्धत 2 मिनिटं 2 मिनिटं करताय. प्रेमाने बोलताय 2 काय? तास होऊन समजताय झाले तुम्ही? आता. हा? नक्की नक्की नक्की. प्रॉब्लेम काय होता? मला प्रॉब्लेम सर समजवता पण नाही येतात. मला फक्त अजून ऍडिशनल 2 मिनिटं द्या, एवढी रिक्वेस्ट आहे, एवढी रिक्वेस्ट आहे, खरंच सांगतो. आणि ह्याच्यामधनं मी पळवट काढू पण तुमचं पत्र बित्र काही टाईप होत नाहीये. सर असं नाहीये सर. मग द्या ना पत्र, संपवणे पत्र type होतं, 2 मगाशी तास सांगतो. होऊन गेले आता मला येऊन. काय मस्करी लावली आहे? लास्ट रिक्वेस्ट, लास्ट. ओ साहेब यांनी मस्करी केली आज आमची. हे चेष्टा करतात आता आमची. अजिबात नाही सर, आतापर्यंत पण मी मग तुम्ही घेऊन या 2 मिनिटात या पटकन घेऊन जाऊ द्या. थँक्यू थँक्यू. नाही तुम्ही देणार आहेत की हा ते सांगा. बरोबर मी सांगितलं असताना त्याची पण माफी मागितली. सगळ्यांना परत काय होतं माहिती का, वेगळं हं. वाटतं. तुम्ही म्हणताय वातावरण गरम होते आता धोत्रे. त्यांचं समाधान करा सर. मार्ग संयम तुटतो आता. नक्की सर. मराठी बाद झालं आता तुझं. अजिबात नाही, अजिबात नाही. 2 मिनिटं. जा लवकर तुम्ही पत्र घेऊन या प्लीज.